हॅलो. आत्तापर्यंत आपण बघितलं की लाईट जेव्हा ऑब्जेक्ट्सवर पडतो तेव्हा तो सगळ्या डायरेक्शन्समध्ये स्कॅटर होतो किंवा रिफ्लेक्ट होतो. जेव्हा रिफ्लेक्टेड लाईट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्याला ते ऑब्जेक्ट दिसायला लागतं. आपण हेही पाहिलं की सनलाईट, जो मोस्ट कॉमनली आपल्याला लाईट माहिती आहे तो सनलाईट, अनेक रंगांच्या लाईट्सचं कॉम्बिनेशन आहे. लाईट वेव्सच्या फॉर्ममध्ये असतो आणि अशा काही सगळ्या वेव्सचं ते मिक्सचर आहे की ज्यांच्या वेवलेंथ्स वेगळ्या वेगळ्या आहेत. वेवलेंथ वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे त्याचा रंग वेगळा वेगळा आहे. ऑब्जेक्टवरती लाईट पडल्यानंतर त्यातला काही रिफ्लेक्ट होतो आणि उरलेला जो आहे, म्हणजे हा रंग सोडून उरलेला जो रंग आहे तो लाईट त्या ऑब्जेक्टमध्ये ॲब्सॉर्ब होतो, तो रिफ्लेक्ट होत नाही. त्यामुळे ऑब्जेक्ट्सला त्याचे कलर मिळतात. या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं तर ब्लू कलरच्या लाईट वेव्स रिफ्लेक्ट होत आहेत आणि ब्लू सोडून बाकी सगळ्या रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन या ऑब्जेक्टमध्ये ॲब्सॉर्ब होत आहेत. त्यामुळे ऑब्जेक्टला ब्लू कलर दिसतोय. रिफ्लेक्ट होतात रेज, ॲब्सॉर्ब होतात. आणखीन काही घडतं का? तर हो, काही वेळा असं होऊ शकतं की जो ॲब्सॉर्ब झालेला लाईट आहे त्याच्यापैकी काही हा त्या ऑब्जेक्टमधनं ट्रॅव्हल करून पुन्हा बाहेर पडू शकतो. अशा लाईटला ट्रान्समिटेड लाईट म्हणतात. रिफ्लेक्टेड, ॲब्सॉर्ब अँड ट्रान्समिटेड. ॲब्सॉर्ब लाईट जो आहे तो लाईट एनर्जी असल्यामुळे ॲब्सॉर्ब झाल्यानंतर हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. आपण प्रखर लाईटमध्ये, उदाहरणार्थ सनलाईटमध्ये एखादी वस्तू ठेवली तर थोड्या वेळाने ती गरम होते, टेम्परेचर वाढतं. तेच इंडिकेशन आहे की तो ॲब्सॉर्ब लाईट हा हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता कुठल्याही ऑब्जेक्टवर लाईट पडला की त्यापैकी किती रिफ्लेक्ट होणार, किती ॲब्सॉर्ब होणार, किती ट्रान्समिट होणार, हे त्या ऑब्जेक्टच्या वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीजवरती अवलंबून आहे. फिजिकल प्रॉपर्टीज, ज्यामुळे ठरतं की किती त्याच्यातून रिफ्लेक्ट होईल आणि किती ट्रान्समिट होईल किंवा किती ॲब्सॉर्ब होईल. आपण आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या काही उदाहरणातनं बघूया की हे प्रत्यक्षात कसं दिसतं. 2 फोटो आहेत. डावीकडच्या फोटोमध्ये एक फळांचा बाऊल आहे. याच्यामध्ये आपल्याला आता छान माहीत झालं आहे की रेड रंगाच्या वेवलेंथचा लाईट रिफ्लेक्ट होतोय, त्यामुळे आपल्याला ॲपल्स रेड दिसत आहेत. पेअर्सवरनं असं काही कॉम्बिनेशन ऑफ लाईट रिफ्लेक्ट होतं आहे ज्यामुळे त्याला एक अशी ब्राउनिश शेड आलेली आहे. उन्हात ठेवल्यावर ही फळं तापत असतील, त्याच्यामुळे आपल्याला हेही कळतं आहे की ॲब्सॉर्ब लाईट होतो आहे. आता ह्यातनं ट्रान्समिट लाईट होतो आहे का? ट्रान्समिट केव्हा होतो लाईट, किंवा कसं ओळखायचं की ह्याच्यातनं लाईट ट्रान्समिट होतो आहे? त्यासाठी आपण या फोटोकडे बघूया. इथे एक ग्लास जार आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि असे एम्प्टी ग्लासेस पण ठेवलेले दिसतात, सगळे काचेचे बनलेले आहेत. ह्यात तुम्ही पाहिलंत तर ह्या जारच्या पुढे असलेल्या ह्या ग्लासमधून पाठीमागच्या जारचं हँडल आपल्याला स्पष्ट दिसतंय. हे कशामुळे होतंय? आपण म्हणू की कारण ग्लास इज ट्रान्सपरंट. आपण हा शब्द खूप कॉमनली वापरतो, पण ट्रान्सपरंट म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. याच्यात होतंय असं की ह्या ग्लास या ऑब्जेक्टमधून पलीकडच्या जारच्या हँडलवरून रिफ्लेक्ट झालेले रेज ॲक्च्युली त्या ग्लास वॉलमधनं ट्रॅव्हल करत आहेत आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे ही जी ग्लास वॉल आहे या समोर ठेवलेल्या ग्लासची, त्याच्यातून लाईट ट्रान्समिट होतोय. ही जी प्रॉपर्टी आहे मटेरियलची किंवा ऑब्जेक्टची ज्याच्यातून लाईट ट्रान्समिट होऊ शकतो त्यालाच ट्रान्सपरन्सी म्हणू आपण, किंवा त्याच्यामुळे ते मटेरियल ट्रान्सपरंट धरलं जातं. या केसमध्ये पाणी सुद्धा ट्रान्सपरंट आहे, काच सुद्धा ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे पुष्कळशा मागे असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. जसं की ह्या ग्लासची ही उभी एज सुद्धा या ग्लासमधून दिसते. जेव्हा ऑब्जेक्टमधून खूप सारा लाईट ट्रान्समिट होतो तेव्हा ते ऑब्जेक्ट ट्रान्सपरंट असतं. ॲपलमधून आपल्याला पेअर दिसत नाही आहे, म्हणजे ॲपल ट्रान्सपरंट नाही आहे. ॲपलला काय म्हणतात? इट इज अ ओपेक ऑब्जेक्ट. ओपेक
मधून काही लाईट रिफ्लेक्ट होतो, काही ॲब्सॉर्ब होतो, पण ट्रान्समिट होत नाही. ट्रान्सपरंटमधून मोस्ट लाईट ट्रान्समिट होतो, काही ॲब्सॉर्ब होत असेल म्हणजे काच उन्हामध्ये तापते, आणि काही रिफ्लेक्टही होते. आपल्याला असं वाटेल की बराचसा ट्रान्समिट होतो आहे म्हणजे रिफ्लेक्ट होणार नाही, पण रिफ्लेक्ट नक्की होतो आहे कारण आपल्याला हे या वस्तू दिसत आहेत. तेव्हा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नको की रिफ्लेक्ट होत नाही असं वाटून घेऊ नका. आपल्याला रिफ्लेक्ट होतो पण थोडा होतो, त्याच्यामुळे ही अशी पुसट जी दिसते काच ती त्या कारणामुळे. हवा हे एक चांगलं उदाहरण आहे ट्रान्सपरंट मटेरियलचं, ज्याच्यातून मोस्ट ऑफ द लाईट, ऑलमोस्ट ऑल द लाईट ट्रान्समिट होतो. त्याच्यामुळे आपल्याला हवा दिसत नाही. काचेवरनं जेवढा रिफ्लेक्ट होतो तेवढा हवेत रिफ्लेक्ट होत नाही लाईट, त्यामुळे आपल्याला हवा दिसू शकत नाही. या दोन प्रकारच्या ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियलच्या मध्ये ट्रान्सल्युसंट किंवा सेमी ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट्स येतात, ज्याच्यामधून लाईट ट्रान्समिट होतो पण ट्रान्सपरंट इतका लाईट ट्रान्समिट होत नाही, थोडा कमी ट्रान्समिट होतो. त्याला म्हणतात सेमी ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सल्युसंट. आणखीन काही अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आता नक्की कळत नाही आहे की हा लाईट ट्रान्समिटेड आहे का रिफ्लेक्टेड आहे. उदाहरणार्थ आपण ह्या फोटोकडे बघितलं तर आपल्याला असं वाटू शकेल का की ह्याच्या मागे एक कुत्रा उभा आहे आणि त्याच्याकडून जे लाईट रिफ्लेक्ट झालेले आहेत ते ट्रान्समिट होऊन इकडे पलीकडे आलेत का? तर नाही. हे तर आणखीन एक वेगळंच एक्झाम्पल आहे लाईटच्या बिहेवियरचं. जेव्हा ऑब्जेक्टचा सरफेस एकदम गुळगुळीत, स्मूथ किंवा पॉलिश्ड असतो तेव्हा ज्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो इन कॉमन सेन्स, म्हणजे इथे आपण आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट ह्याच्यासाठी ती टर्म वापरतो आहे, पण बऱ्याचदा रिफ्लेक्शन या शब्दाचा अर्थ प्रतिबिंब किंवा इमेज ह्या अर्थाने आपण वापरतो. म्हणजे आरशातलं रिफ्लेक्शन असं जे म्हणतो ते हे आहे. आणि हे रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळेच आहे. ते कसं ते आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याच्यासाठी स्मूथ पॉलिश सरफेस लागतो जिथे मॅक्झिमम लाईट रिफ्लेक्ट होतो. त्याच वेळेला आपल्याला आपली इमेज आरशात किंवा कधीकधी पाण्याच्या सरफेसवर, काही वेळा अगदी गुळगुळीत केलेल्या एखाद्या मेटॅलिक सरफेसवर सुद्धा दिसू शकते. आहे ना मजा? लाईट आणि ऑब्जेक्ट्समधलं नातं, त्याच्यातून असे वेगळे वेगळे बिहेवियर किंवा फिनॉमिनन आपल्याला बघायला मिळतात. आत्ता इथेच थांबूया. बाय.